राजदकडून या निवडणुकीमध्ये उपस्थित करण्यात आला। दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यावर मला तुमच्याकडून विशेषत्वाने तपशीलवार माहिती हवी आहे तो मुद्दा असा आहे की जो पॅटर्न मध्य प्रदेशमध्ये राबवला गेला, लाडली बहीण योजना, महिलांना अग्रस्थानी देऊन खात्यामध्ये पैसे जमा करणं, तोच पॅटर्न राज्यात आपल्या विधानसभा निवडणुका झाल्या, लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर, तेव्हा गेम चेंजर ठरला। आता तोच पॅटर्न बिहारमध्ये सुद्धा बोलबाला करताना दिसतोय। महिला रोजगार योजना थेट बिहारमधल्या महिलांच्या खात्यावर 10,000 रुपये जमा होणं थोडी थोडकी रक्कम नाहीये, ती बिहारमधल्या महिलांकरता फार मोठी रक्कम आहे। त्यामुळे आता जे काही कल आपल्याला दिसतायत ती योजना कुठेतरी याही वेळी गेम चेंजर ठरताना दिसतेय। नक्कीच लागवी, ही योजना तर गेम चेंजर करताना दिसते। पण मी आणखीन एका मुद्द्यावर येईन, ते म्हणजे आरजेडी। आपण जर पक्षवाईज बघितलं तर सध्या आरजेडी सगळ्यात आघाडीवर आहे। आरजेडी हा मोठा पक्ष बिहारचा ठरताना पाहायला मिळतो, जो तेजस्वी यादवांचा आहे। आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर महागठबंधन जरी पिछाडीवर असलं तरी सुद्धा एनडीएने मात्र 122 जागा घेतलेल्या आहेत। म्हणजे पूर्ण बहुमताचा आकडा ते आता या क्षणी पार करताना पाहायला मिळतात। या क्षणीची मोठी बातमी आहे की एनडीए 122 वर पोहोचलेला आहे। दोन्ही म्हणजे नितीश कुमारचा पक्ष आणि भाजप मिळून 122 वर पोहोचलेले आहेत। आणि तेव्हाच आपण जर बघतोय तर जे महागठबंधन आहे ते 74 ते 80च्या दरम्यान अजूनही खेळतात। काँग्रेसने 8 पर्यंत आकडा नेलेला आहे, त्यांचा कमी जास्त होतोय अजूनही। मात्र एक पुन्हा मी त्याच्यात नमूद करीन की सगळ्यात मोठा पक्ष जर ठरलाय तो सध्या तरी या क्षणाला तेजस्वी यादव यांचाच, कारण 66 आहेत त्यांना। बाकी जर आपण बघितलं तर भाजप पण 62 वर ऑलमोस्ट पोहोचलेली आहे। खरं तर बिहार हे एक असं राज्य आहे, यूपी किंवा उत्तर प्रदेश मधलं, की बाबा त्याच राज्यामध्ये भाजप स्वतःचे स्वबळावरचे पाय रोवू शकले